सर्वांना नमस्कार. आपल्या सर्वांचं कीर्ती शेअर मार्केट या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. मी प्राध्यापक आनंद लांडगे. मागे आपण इंट्राडे पार्ट 1 चा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे आणि आज अर्थातच हा इंट्राडे पार्ट 2 चा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जो तुम्हाला इंट्राडेच्या माध्यमातून रोज पैसे कमवून देऊ शकतो. लक्षात घ्या. तर असा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आज इंट्राडे पार्ट 2 च्या माध्यमातून मी आपल्यासोबत घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो बघा, इंट्राडे पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं किंवा इंट्राडे म्हणजे काय असतो, त्यासोबतच इंट्राडेचं मार्जिन काय असतं, त्यासोबतच इंट्राडेमध्ये बाय ऑर्डर सेल ऑर्डर कशी घ्यायची, मग इंट्राडे आणि ऑप्शन या दोघांमधला फरक काय आहे लक्षात घ्या. तर अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी इंट्राडे संदर्भातल्या आपण इंट्राडे पार्ट 1 या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. आणि आज अर्थातच इंट्राडे पार्ट 2 तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला अतिशय महत्त्वाच्या गोष्टी इंट्राडे संदर्भातल्या पाहायच्या आहेत. जसं किंवा शेअर बाजारावरती 5,500 प्लस कंपन्या आहेत आणि 22 प्लस वेगवेगळे सेक्टर आहेत, IT, फार्मा, ऑटोमोबाईल यासारखे. मग आता प्रश्न असा होतो किंवा ज्यावेळेस आपल्याला इंट्राडे एखाद्या कंपनीमध्ये करायचं आहे, इंट्राडेला एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे आहेत, तर मग ती कंपनी निवडायची कशी. यस, अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे इंट्राडे स्टॉक सिलेक्ट कसा करायचा, तर हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याशी शेअर करणार आहे. त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप करू नका. कारण एकदा जर का आपली इंट्राडेवरती चांगली कमांड बसली तर आपल्याला इंट्राडेच्या माध्यमातून रोज पैसे कमवण्याची संधी असते. लक्षात घ्या. आणि मग अर्थातच आजचा जो व्हिडिओ असणार आहे इंट्राडे पार्ट 2 चा, तर यामध्ये आपण इंट्राडेसाठी स्टॉक कसा सिलेक्ट करायचा, इंट्राडेसाठी शेअर किंवा इंट्राडेसाठी कंपनी कशी सिलेक्ट करायची, तर हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगणार आहे. लक्षात घ्या. आता बघा मित्रांनो, शेअर बाजारावरती 5,500 प्लस कंपन्या आहेत आणि त्यासोबतच 22 प्लस वेगवेगळे सेक्टर पण आहेत. मग आता मला जर एखाद्या कंपनीत इंट्राडे करायचा असेल तर मी काय केलं पाहिजे. अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. वाटलं तर रजिस्टरमध्ये नोंद करून घ्या. हेडिंग टाकू शकता तुम्ही, काय, हाऊ टू सिलेक्ट इंट्राडे स्टॉक. ओके, लक्षात घ्या. आता इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की शेअर बाजार हा सर्वात जास्त न्यूजवरती रिॲक्शन देतो. म्हणजे जर न्यूज एखादी गुड किंवा बॅड असेल तर मग अशा वेळी आपणाला अगदी कंपन्याचा कॅन्डल कामाला येत नाहीत, कंपन्याचा चार्ट पॅटर्न कामाला येत नाही, कंपन्याला लावलेले इंडिकेटर कामाला येत नाही. म्हणजे मला यातून तुम्हाला असं सांगायचं आहे की इंट्राडे ट्रेडिंगसाठी सर्वात महत्त्वाची जर कुठली गोष्ट असेल तर ती असते न्यूज. मग अर्थातच ज्या कंपनीमध्ये आपल्याला इंट्राडे करायचं आहे तर मला असं वाटतं की सर्वप्रथम आपण त्या कंपनीची काही न्यूज आहे का हे चेक केलं पाहिजे. कारण मार्केट हे न्यूजवरती ॲक्शन आणि रिॲक्शन दोन्ही गोष्टी करतं. लक्षात घ्या. मार्केट न्यूजवरती ॲक्शन आणि रिॲक्शन अशा दोन्ही गोष्टी करतं. आणि मग ज्यावेळेस जर मला इंट्राडे करायचं असेल तर पहिला पार्ट काय, किंवा त्या कंपनीबद्दल काही गुड न्यूज किंवा बॅड न्यूज आहे का हे तपासून पाहणं. दुसरा पार्ट, मग याही पलीकडे मी असं सांगेन किंवा ज्या कंपनीमध्ये आपल्याला इंट्राडे करायचं आहे तर ती कंपनी ॲटलिस्ट 1 डे अगोदरच आपण त्याची तयारी केली पाहिजे. कारण युद्ध खेळायचं म्हणल्यावर डायरेक्ट मैदानात उतरून चालत नाही. अगोदर युद्धाची पूर्वतयारी पण करावी लागते, हे पण आपल्याला माहीत असावं. आणि अर्थातच मग काय करायचं आहे, तर एक मला असं वाटतं की इंट्राडेसाठी आपण एक निफ्टी 50चे जे काही 50 स्टॉक आहेत त्या स्टॉकलाच आपण प्रिफर केलं पाहिजे. आणि दुसरे मग निफ्टी नेक्स्ट 50 मधले 50 स्टॉक, म्हणजे पहिले 50 आणि दुसरे 50 असे 100 स्टॉकमध्ये आपण इंट्राडे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचं महत्त्वाचं कारण असं की या 100 स्टॉकमध्ये व्हॅल्यूम जास्त असतं, म्हणजे बाईंग सेलिंग जास्त असते, है ना. मग त्यामुळे या कंपन्यामध्ये मुवमेंट पण अप आणि डाऊन अशा मुवमेंट वेगाने होतात. त्यामुळे आपण बाय ऑर्डर सेल ऑर्डर घेतल्याच्या नंतर जे आपल्याला मुवमेंट कॅप्चर करायचे असतात तर मग त्या कंपनीमध्ये मग खरेदी विक्री पण या जोरानं असली पाहिजे, या जोमामध्ये असली पाहिजे. तरच मग आपल्याला काय होणार आहे, जे काही अपेक्षित नफा कमवायचा आहे तर मग तो नफा आपल्याला कमवता येणार आहे. मग त्यासाठी आपण सर्वप्रथम काय केलं पाहिजे, तर
1 डे बिफोर अगोदर 3:30 वाजता मार्केट क्लोज झालं ओके की निफ्टी 50च्या 50 कंपन्या चेक करायच्या. लक्षात घ्या. मग 50 कंपन्यामध्ये कुठल्या तरी काही कंपन्या डाऊन ट्रेंडमध्ये असतील, काही कंपन्या अप ट्रेंडमध्ये असतील. लक्षात, अतिशय महत्त्वाचं सांगतोय. ओके, काही कंपन्या डाऊन ट्रेंडमध्ये असतील, काही कंपन्या अप ट्रेंडमध्ये असतील. तर मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे, 50ला 50 कंपन्यांच्या कॅन्डल आणि कॅन्डलची चार्ट पॅटर्न चेक करायचे. मग जर आता समजा ज्या कंपन्या अप ट्रेंडमध्ये आहेत तर मग त्यांच्यासाठी जर एखादी बेरिश प्रकारातील कॅन्डल स्ट्रक्चर तयार झालंय का, आणि ज्या कंपन्या डाऊन ट्रेंडमध्ये आहेत तर त्यासाठी काही बुलिश प्रकारातील कॅन्डल चार्ट पॅटर्न तयार झाला आहे का. मग तसं असेल तर मग असे एक टिपिकल 5-10 स्टॉक आपण बाजूला काढले पाहिजे. ओके, आणि मग त्या स्टॉकचे आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढून घेतले पाहिजेत. कारण आपल्याला माहिती आहे की सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढल्यामुळे काय होतं, कंपनी किती घसरेल आणि किती वाढेल याचा अंदाज आपल्याला काढता येतो. तसेच त्याचं टार्गेट आणि स्टॉप लॉस कुठं ठेवायचा हे सुद्धा आपल्याला त्यामुळे समजतं. म्हणजे बघा, पहिल्यांदा तर आपल्याला काय करायचं आहे, निफ्टी 50 ओपन करायची, निफ्टी 50च्या 50 कंपन्या चेकआउट करायच्या. त्या 50मध्ये नाही भेटलं तर निफ्टी नेक्स्ट 50 मधल्या 50 चेक करा. ॲटलिस्ट 100 कंपनीवरती आपण रोज नजर ठेवली पाहिजे. बिलकुल. आणि मग त्यानंतर अर्थातच त्यांची चार्ट पॅटर्न वगैरे चेक करा, बुलिश बेरिश आहे ना. मग त्यानुसार एक 5-10 स्टॉक बाजूला काढा. मग त्या 5-10 स्टॉकचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढून घ्या. मग ज्याच्यामुळे आपल्याला वाढण्याचा आणि घसरण्याचा दायरा समजेल. ओके, मग त्यानंतर सपोर्ट रेजिस्टन्स झालं आहे ना की मग अर्थातच मग ते स्टॉक बाजूला काढले आपण. ओके, मग दुसऱ्या दिवशी सकाळी 9:15ला समजा मार्केट सुरू झालं. मग सुरू झाल्याबरोबर आपण जे स्टॉक बाजूला काढलेले आहेत ते गॅप अप ओपन झालेत का गॅप डाऊन ओपन झालेत ते पाहायला पाहिजे. आणि मग त्याच्यानुसार मग ते कालच्या क्लोजिंगच्या कसे आहेत, गॅप अप आहेत की गॅप डाऊन आहेत. त्यानंतर सध्याची लाईव्ह प्राईस त्यांची काय चालू आहे आणि लाईव्ह प्राईसच्या तुलनेमध्ये टुडेज हाय आणि टुडेज लो. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस कंपनी ओपन कराल मग त्याच्या अगोदरचा हाय किती आहे आणि त्याच्या अगोदरचा लो किती आहे, तर तो तुमच्यासाठी टुडेज हाय आणि टुडेज लो असेल. आता जनरली काय होतं, कंपनी जर डाऊन ट्रेंडमध्ये असेल, लक्षात घ्या, म्हणजे ऑब्व्हियसली ती ओपनिंग तिच्या ओपन प्राईसच्या लोला असणार, बरोबर, टुडेज लोला असणार. मग ज्यावेळेस लाईव्ह प्राईस जर तुमची टुडेज लोच्या जवळ असेल आणि जर एखादा बुलिश कॅन्डल प्रकारातील कॅन्डल प्रकार किंवा कॅन्डल किंवा चार्ट पॅटर्न पडलेला असेल तर मग त्यावेळेस अशा कंपनीमध्ये आपल्याला इंट्राडेला बाय ऑर्डर घेण्याची संधी असते. हे लक्षात घ्या. आणि समजा एखादी कंपनी ऑलरेडी अप ट्रेंडमध्ये आहे, लाईव्ह तुम्ही कंपनी ओपन केली आणि लाईव्ह प्राईस ही समजा आहे ना टुडेज हायच्या जवळ आहे, टुडेज हाय प्राईसच्या जवळ आहे आणि तिथं जर बेरिश प्रकारातील पॅटर्न पडत असेल तर मग अशा कंपनीमध्ये आपल्याला सेल ऑर्डर, इंट्राडेला सेल ऑर्डर घेण्याची संधी असते. हे लक्षात घ्या. आणि मग ज्यावेळेस आपण बाय किंवा सेल करू है ना, मग आता ही झालं एक गोष्ट, किंवा न्यूज बघणे, स्टॉक सिलेक्ट करणे, मग स्टॉक ओपन झाल्याच्या नंतर गॅप अप झाला का गॅप डाऊन झालेला आहे ते बघणे. त्यानंतर लाईव्ह प्राईस जे आहे तर तिचं कम्पेअर टुडेज लो आणि टुडेज हाय प्राईस सोबत करणे. त्यासोबतच बुलिश किंवा बेरिश काही कॅन्डल किंवा कॅन्डलचा चार्ट पॅटर्न पडलेला आहे का याच्यावरती लक्ष ठेवणे है ना. आणि मग हे सगळं केल्याच्या नंतर मग आपण समजा आपल्याला ऑर्डर घ्यायची असा मानस आपण केलेला आहे. मग आता ऑर्डर घेण्याच्या अगोदर इंट्राडेबद्दलची एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतो की शेअर मार्केट ना तुमच्या बापाच्या घरचं आहे ना माझ्या बापाच्या घरचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे शेअर मार्केटवरती कुणाचंही कंट्रोल नाही, हे सर्वात महत्त्वाचं. कारण मित्रांनो आता बघतो आपण की मोर दॅन 21 कोटीच्या आसपास आहे ना, म्हणजे 20 कोटीच्या आसपास, 20 कोटी 92-93 लाख आपल्या भारतामध्ये सध्या डीमॅट अकाउंट आहेत. ओके, मग आता हे जे डीमॅट अकाउंट आहेत म्हणजे थोडक्यात 21 कोटी डोके शेअर बाजारामध्ये काम करत आहेत. मग या 21 कोटी लोकांच्या माइंडमध्ये काय आहे, कोणत्या कंपनीत बाय करायचं, कोणत्या कंपनीत सेल करायचं आहे, तर याचं प्रिडिक्शन 100% कुणीही करू शकत नाही. फक्त आपण चार्ट पॅटर्न, इंडिकेटर असतील, कॅन्डल असेल है ना, मार्केटमधला व्हॅल्यूम असेल, मार्केटचा ट्रेंड असेल, तर या गोष्टी फक्त विचारात घेऊनच आपण एक अंदाज बांधून बाय ऑर्डर किंवा सेल ऑर्डरचा प्लॅन करू शकतो. मग मला तुम्हाला हे यासाठी सांगायचं आहे की जर तुम्हाला बाय करायचं असेल किंवा सेल करायचं असेल कुठलंही है ना, तर सगळ्यात अगोदर स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचा की मी जी इंट्राडे ऑर्डर घेणार आहे हे ऑर्डर घेण्याचं कारण काय, लक्षात घ्या. मग पहिल्यांदा लगेच त्याचं तुम्हाला उत्तर भेटलं पाहिजे. मग कंपनी अप ट्रेंडमध्ये आहे का डाऊन ट्रेंडमध्ये आहे, बुलिश किंवा बेरिश प्रकारातील कॅन्डल किंवा चार्ट पॅटर्न पडलेला आहे, गुड न्यूज आहे किंवा बॅड न्यूज आहे, लक्षात घ्या. मग हे सगळं जर मी असं केलं तर एवढं एवढं वाढू शकतं आणि खाली आलं तर माझा एवढा एवढा लॉस होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टीचं कन्फर्मेशन जोपर्यंत तुमच्या माइंडमध्ये परफेक्ट होणार नाही तोपर्यंत आपण इंट्राडेचा ट्रेड घेतला नाही पाहिजे असं मला वाटतं वैयक्तिक, बिलकुलच. आणि म्हणून आपण काय करावं की सुरुवातीला पूर्णतः कंपनीचं पोस्टमार्टम करावं आणि 100% श्युअरिटी झाल्याशिवाय एंट्री घेऊ नये. मग दिवसभर 10-20 एंट्र्या घेण्यापेक्षा एकच एंट्री
पण ग्रीनमध्ये निघाले पाहिजे. यालाच आपण सोनारकी एक लोहारकी असं म्हणतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून ज्या ज्यावेळी आपण इंट्राडेच्या बाय ऑर्डर सेल ऑर्डर आपण घेणार आहेत है ना, तर मग अशा वेळी या बारीक सारी गोष्टींचा आपण अगदी मन लावून विचार केला पाहिजे. मग तरच आपल्याला इंट्राडेच्या माध्यमातून है ना जो काही प्रॉफिट आपल्याला अपेक्षित आहे तो प्रॉफिट आपल्याला काढता येतो. आणि मग पुन्हा आणखी दुसरी गोष्ट, किंवा आपण ऑर्डर घेण्याच्या अगोदरच आपल्या टार्गेट आणि स्टॉप लॉस ठरवलं पाहिजे. मग आता टार्गेट आणि स्टॉप लॉस ठरवणं म्हणजे काय, सपोज मी 50,000 रुपये इंट्राडे ऑर्डरमध्ये टाकतोय स्वतःचे. ओके, मग त्याचा अर्थ काय, किंवा 50,000मध्ये मला किती कमवायचे आणि लॉस झाला तर किती लॉस सहन करायचं हे माझ्या माइंडमध्ये अगोदरच सेट असलं पाहिजे. मग जर मला 50,000चे समजा 51,000 रुपये बनवायचे, म्हणजे 1,000 रुपये प्रॉफिट करायचा आहे, तर मग तिथं माझा लॉस समजा 300 ते 500 रुपये लॉसचं टार्गेट असलं पाहिजे. आणि मित्रांनो, लॉस हा माइंडमध्ये ठेवायचा नाही, तर ऑर्डर घेतल्या घेतल्या तुमच्या ॲपमध्ये लावा, हे सगळ्यात महत्त्वाचं. बरेच लोक इंट्राडेमध्ये काय करतात की टार्गेट इथं आणि स्टॉप लॉस इथं, पण त्यांचा टार्गेट स्टॉप लॉस कुठं असतो, माइंडमध्ये असतो, हे लक्षात घ्या. तर टार्गेट स्टॉप लॉस हा माइंडमध्ये लावायचा नाही. कुठं लावायचा आहे, ॲपमध्ये लावायचा आहे, तुमच्या डीमॅट ॲपमध्ये लावायचं, हे लक्षात घ्या. डीमॅट अकाउंटमध्ये लावायचं आहे, तर मग खऱ्या अर्थानं तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग प्रॉपर वेनं करता येईल है ना. मग त्यासोबतच बघा, न्यूज बघितल्या, टुडेज हाय टुडेज लो बघितला, लाईव्ह प्राईस कम्पेअर केली, कॅन्डल बघितली, लाईव्ह कॅन्डल बघितली, चार्ट पॅटर्न बघितला, कंपनीचा अप ट्रेंड आहे का डाऊन ट्रेंड आहे हे विचारात घ्यावं लागतं है ना. कंपनीचे सपोर्ट रेजिस्टन्स कुठं आहेत हे बघावं लागतं. मग एंट्री घेतल्यावर आपलं टार्गेट काय असलं पाहिजे, स्टॉप लॉस काय असला पाहिजे हे बघावं लागतं. आणि मग हे सगळं क्लिअर झाल्याच्या नंतरच ऑर्डर प्लेस करायची. आणि मग जे काय आपण टार्गेट स्टॉप लॉस ठरवलंय बरोबर त्याच प्राईसवरती आपण बाहेर निघालं पाहिजे, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. बरेच जण काय करतात, 500 रुपये आलेत, मग आता बघू 600 रुपये आलेत, बघू पुन्हा 400वर येते, पुन्हा वाटतं डबल 500वर तरी जाऊ द्या, पुन्हा 300वर येते, पुन्हा वाटतं जाईल 500कडं, पुन्हा मग 200वर येते, 100वर येते, असं करत करत आलेलं ग्रीन सगळं लाल होतंय, पुन्हा 500 रुपये लाल होतंय. मग पुन्हा ही म्हणते कमीत कमी आपलं गेलेलं मुद्दल तरी वापस यावं, लक्षात घ्या. तर अशानं मुद्दल वगैरे काय वापस येत नसतं, हे लक्षात घ्या. त्यासाठी आपल्याला प्रॉपर टेक्निकल वेनं आहे ना, प्रॉपर वेनं जर आपण इंट्राडे केला तरच आपण इंट्राडेच्या माध्यमातून प्रॉफिट जनरेट करू शकतो. आणि मला असं वाटतं किंवा जर तुम्ही समजा 50,000 रुपये भांडवल घेऊन जर इंट्राडे करत असाल तर मार्जिनचे 2 लाख रुपये भेटतील. असं 2.5 लाखानं तुम्हाला इंट्राडे करता येईल. आणि मग जर 2.5 लाखामागं आपल्याला 2,000 रुपये जर निघाले, लक्षात घ्या, 1,000-2,000 जर रुपये निघाले तरी मित्रांनो खूप झाले, कारण आपले स्वतःचे 50,000च आहेत, हे लक्षात घ्या. आणि मार्जिनचे बाकीचे आहेत, म्हणजे 50,000ला 51,000 52,000 है ना, म्हणजे 1,500-2,000 रुपये जरी प्रॉफिट रोज झाला तरी जस्ट इमॅजिन करा, मार्केट 22 दिवस चालते, 22 2 44, म्हणजे महिन्याला तुमचे पैसे डबल होऊ शकतात. लक्षात घ्या, महिन्याला पैसे तुमचे डबल, महिना 2 महिन्याला तुमचे पैसे डबल होऊ शकतात जर टेक्निकली हे केलं तर. आणि मग मला यातून तुम्हाला आणखी पण असं सुचवायचं आहे की जो काही इंट्राडेचा रोजचा प्रॉफिट असेल तर आपण तो प्रॉफिट विड्रॉ न करता किंवा डबल इंट्राडेला न वापरता त्या प्रॉफिटच्या पैशाचे आपण रोजच्या रोज शेअर्स खरेदी केले पाहिजेत आणि आपला पोर्टफोलिओ बिल्डअप केला पाहिजे. मग बरेच जण ही पण चूक करतात की मग आज समजा 50चे 55 झाले परत इंट्राडेला वापरायचे, 50चे 55चे 60 झाले परत इंट्राडेलाच वापरायचे, आणि मग कधी कधी मग मोठं नुकसान होतं, झालेला प्रॉफिट आणि भांडवल सगळं आपल्याला गमावं लागतं. मग अशी वेळ आपल्याकडे येऊ नये म्हणून 1,000 रुपये 2,000 रुपये जो काय रोजचा प्रॉफिट असेल तर मग तो प्रॉफिट आपण शेअर्समध्ये गुंतवला पाहिजे आणि त्याचा पोर्टफोलिओ बिल्डअप केला पाहिजे. म्हणजे 50ला 50च इंट्राडेला वापरा. थोडक्यात जर तुम्ही 50नं स्टार्ट केलं असेल, आता प्रत्येकाची फायनान्शियल कॅपॅसिटी वेगवेगळी असू शकते, बरोबर आहे. मग तुम्ही जे भांडवल सुरुवातीला घेतलेलं आहे, ठरवलेलं आहे, मग तेवढंच भांडवल समजा 1 लाखानं कोणी इंट्राडे करत असेल तर 1 लाखाला समजा 2,000 प्रॉफिट आला तर 2,000चे शेअर्स खरेदी करा, दुसऱ्या दिवशी 1 लाखानंच इंट्राडे करा. लक्षात घ्या, परत 2,000 आला परत त्याचे शेअर्स खरेदी करा, 1 लाखानंच इंट्राडे करा. थोडक्यात म्हणजे मला असं म्हणायचं किंवा जे भांडवल तुम्ही वापरत आहात मग त्या भांडवलमध्ये जो इंट्राडेचा जो काय प्रॉफिट येणार आहे तर तो प्रॉफिट परत रियूज झाला नाही पाहिजे. लक्षात घ्या, तर मग आपण तो प्रॉफिट आपला आहे ना शेअर्स घेत आपला पोर्टफोलिओ बिल्डअप झाला पाहिजे. आणि मग असं करत करत तुमचा पोर्टफोलिओ ज्या दिवशी लाखाचा 5 लाखावर जाईल, 5 लाखाचा 10 लाखावर येईल, मग खऱ्या अर्थानं तुम्हाला मजा चालू होईल शेअर बाजाराची. आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की इंट्राडेमध्ये लालच न करता प्रोफेशनली इंट्राडे केला पाहिजे. लक्षात घ्या, तर आपल्याला इंट्राडेतून चांगल्या प्रकारे प्रॉफिट जनरेट करता येऊ शकतो. आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल असं मला वाटतं, आणि जी माहिती आहे ती नोट डाऊन करा आणि या पद्धतीने आपण इंट्राडे करावा अशी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. आणि या ठिकाणी मी आपली रजा घेतो. गाईज, कीर्ती शेअर मार्केट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा
आणि जास्तीत जास्त मित्र परिवारापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, ज्यांनासुद्धा इंट्राडेच्या माध्यमातून रोज 1500 कमवता येतील. आणि ज्यांना समजा पैसे कमवायचे असतील तर मग आपला कीर्ती शेअर मार्केटचा आहे ना 3 महिन्याचा कोर्स जॉईन करा आणि त्या माध्यमातून आपण परफेक्ट इंट्राडे आणि ऑप्शनच्या स्ट्रॅटेजी पण आपल्या क्लासच्या माध्यमातून शिकवतो आणि ऑनलाईन ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारच्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. सो थँक्यू टू ऑल. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू गाईज. थँक्यू.